आपल्या 2 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी, आपल्या नातेवाईकांनी, आपल्या सर्वांच्या परिवारातील सर्व मतदारांनी आणि तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या 10-15 घराकडे जाऊन मधुराताई मदनकर यांच्या कमळ चिन्हावर मतदान करण्याकरता सर्वांना एक मत हे मतदानाकरता आणून माननीय मधुराताई मदनकर यांच्या कमळ चिन्हावर आणि आमचे जे नगरसेवक उभे आहेत कमळ चिन्हावर त्या सर्व नगरसेवकांना निवडून आणण्याची विनंती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी करण्याकरता भंडाराला येणार आहे। मी तुम्हाला देवेंद्रजीचं निमंत्रण देण्याकरता आलो आहे। बंधू भगिनींनो, 29 तारीख ना, 29 तारखेला देवेंद्रजी मधुराताईच्या कमळ चिन्हावर मतदान करण्याची विनंती करण्याकरता भंडारला येणार आहे। बंधू भगिनींनो, माननीय नितीन गडकरीजींनी आपल्याला सुद्धा विनंती केली आहे, मला पाठवलेला आहे, सांगितलं आहे की नितीनजींनी आपल्याला गॅरंटी दिली आहे विकासाची। नितीनजीची विनंती तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे। मधुराताईच्या कमळ चिन्हावर मतदान करण्याकरता माननीय नितीन गडकरीजींनी आपल्याला या ठिकाणी विनंती केली आहे। बंधू भगिनींनो, व्यासपीठावर माननीय माजी मंत्री प्रणय फुकेजी, आपले माजी खासदार सुनील मेंढेजी, माजी आमदार माननीय बाळाभाऊ अंजनकरजी, आपले माजी आमदार बाळाभाऊ काशीकरजी, आपले अध्यक्ष आशुभाऊ गोंडाणेजी, हेमंतजी देशमुख, रामदासजी सहारे, जॅक्कीजी रावलानी, कल्याणताई निखाळे, मयूरजी बिसेन, सचिनजी कुंभलकर, मनोजजी साकोरे, रुपेशजी बांगळकर, नितीनजी कारमोरे, अक्षय भिवगडे, महेंद्रजी निंबाळते, माहेश्वरीताई नेवारे, वर्षाताई साकोरे, युगकांतासाहेब रहांगडाले, मुकेशजी थानथराटे, शुभांगीताई मेंढे, अनुराधाताई अमीन, रामकुमार गजबिये, नितीनजी कळव, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर ज्यांची नावं मी घेऊ शकलो नाही त्यांनी क्षमा करावी। समोर अनेक मान्यवर पदाधिकारी खाली बसलेले आहेत, त्यांनी क्षमा करावी, कारण मला 8 वाजता नागपूरमध्ये अजून एक सभा आहे, त्यामुळे मी सर्वांचे नावं घेत नाही, आपली क्षमा मागतो। आमचे पत्रकार बंधू भगिनी या ठिकाणी आहे, त्यांनी या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो। खरं तर 2 तारखेची निवडणूक ही चंद्रशेखर बावनकुळे, प्रणय फुके, आशु गोंडाणे, सुनील मेंढे, मधुराताई मदनकर यांच्या नशिबाची नाही आहे। या निवडणुकीमध्ये मधुराताईचा उद्या त्या ठिकाणी एक मताने पराभव झाला तर मधुराताई मदनकरचं काही बिघडणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेचं काही बिघडणार नाही। मी आता 2029 पर्यंत आमदार आहे, 22 वर्ष झाले विधानसभेत आहे आणि आता जोपर्यंत देवेंद्र फडणवीसजी मला मंत्री ठेवतील तोपर्यंत मंत्री आहे। पण या निवडणुकीमध्ये 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये मधुराताई मदनकरच्या नशिबाची निवडणूक नाही आहे, तर 2030 पर्यंत भंडारा शहरामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजीच्या सरकारच्या 55 योजनांची निवडणूक आहे। मोदीच्या सरकारच्या 55 योजना 2029 पर्यंत या भंडाऱ्यामध्ये आणण्याकरता निवडणूक आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारच्या 48 योजना, भंडाऱ्याच्या समाजाच्या गरीब माणसाच्या कल्याणाच्या योजना, भंडाऱ्यामध्ये मध्यमवर्गीयाच्या कल्याणाच्या योजना, भंडाऱ्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी समस्या, या ठिकाणी भंडारा शहरामध्ये सर्व शहराला सर्व योजनांच्या माध्यमातून जोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारच्या 48 योजना आणि आपले पालकमंत्री पंकज भोयर
यांनी पालकमंत्री म्हणून करावयाच्या 22 योजना, मधुराताई मदनकरची जी निवड आहे, मधुराताई मदनकरचं जे मत आहे ते 124 योजनाचं मत आहे। 124 योजना नगरपालिकेच्या माध्यमातून समाजाच्या गरीब माणसाकरता होणार आहे। आणि बंधू भगिनींनो, आपल्या कमळाच्या मताच्या मागे माननीय पंतप्रधान मोदीजी उभे आहेत, माननीय नितीन गडकरीजी उभे आहेत, माननीय देवेंद्र फडणवीसजी उभे आहेत, मी आणि व्यासपीठावरचे सर्व नेते उभे आहेत। आम्ही सर्वांनी विकसित भंडाऱ्याचा संकल्प केला आहे। आज बघा, माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आपल्या सरकारने 2029 चा महाराष्ट्र कसा असेल, 2035 ला महाराष्ट्र कसा असेल, 2047 ला महाराष्ट्र कसा असेल, आपल्याकडे लहानसं बाळ जेव्हा 18 वर्षाचं होईल भंडाऱ्यामध्ये, त्या बाळाकरता भंडाऱ्यामध्ये आरोग्य सेवा, शिक्षण, कशा कशा व्यवस्था आपलं सरकार उभं करणार आहे, याचा निर्णय 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये आहे। 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये माननीय मधुराताई मदनकर आणि आपले नगरसेवक निवडून येतील। या नगरसेवकांना विकसित भंडाऱ्याचा विकास आराखडा तयार करायचा आहे। मधुराताई मदनकरजी आपली याच्याकरता सही पाहिजे। माननीय देवेंद्रजींनी जसं विकसित महाराष्ट्राकरता विजन आराखडा तयार केला, आपल्याला विकसित भंडारा 2029 चा आराखडा तयार करायचा आहे। 2029 चा भंडारा कसं असेल, 2035 चा भंडारा कसं असेल आणि 2047 चा भंडारा कसं असेल, याचा आराखडा कोण करेल, तर मधुराताई मदनकर आपली सही लागणार आहे। आपली सही झाल्यानंतर माननीय पालकमंत्री पंकज भोयर या आराखड्याला मंजुरी देणार आहे आणि ही मंजुरी झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी या आराखड्यावर सही करणार आहे। आणि म्हणून 2 तारखेची निवडणूक ही विकसित भंडाराची आहे। बंधू भगिनींनो, भंडाऱ्यामध्ये आज या ठिकाणी मला मधुराताईंनी सांगितलं की या भंडारा शहराच्या संपूर्ण विकासाकरता महाराष्ट्र सरकारकडनं, दिल्ली सरकारकडनं विकासाकरता मोठ्या प्रमाणावर आपल्याला योजना आणाव्या लागणार आहे। खरं तर या ठिकाणी आपले सुनील मेंढे, प्रणय फुके यांनी सांगितलं की दिल्ली सरकार, मुंबई सरकार, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून संपूर्ण योजना आणण्याची जबाबदारी या ठिकाणी मधुराताई आता आपली आहे। कारण भंडाऱ्याच्या विकासाचा संकल्प या बैठकीत होणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी 29 तारखेला आपल्या भंडारा शहराच्या विकासाचा नवा संकल्प मांडणार आहे। मला या ठिकाणी नितीन गडकरीजींचे आभार मानायचे आहे। त्यांनी नागपूर भंडारा रस्त्याला 6 पदरी रस्ता मंजूर केला। 40 मिनिटात भंडाराचा व्यक्ती त्या ठिकाणी नागपूरमध्ये पोहोचणार आहे। खऱ्या अर्थाने 2200 कोटी रुपयाचा रस्ता नितीन गडकरीजींनी मंजूर केला आणि मला सांगितलं की भंडाऱ्याकरता सर्वात मोठी गिफ्ट 6 पदरी सिमेंट काँक्रीटचा रस्ता नागपूरपर्यंत करण्याचा निर्णय माननीय नितीन गडकरीजींनी घेतला आहे। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने मधुराताईची निवडणूक ही महाराष्ट्र सरकारच्या सर्व योजनाची आहे। मला या ठिकाणी अभिमान आहे की आपल्या मधुराताईंनी मागचे 5 वर्ष, त्यापूर्वी मदनकरजींनी मागच्या 10 वर्षामध्ये भंडारा शहराकरता आपल्या त्या भंडाऱ्याच्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये अनेक प्रश्न मांडले, विकासाचे प्रश्न मांडले। आपल्या भागाच्या विकासाकरता त्यांनी काम केलं। अनेक उच्च शिक्षित, उत्कृष्ट सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यामध्ये मधुराताईंनी आपलं जीवन धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यामध्ये या ठिकाणी काम केलं आहे। भंडाऱ्याला एक सुरक्षा कवच देण्याकरता काम केलं आहे। आणि मला मगाशी मधुराताईंनी सांगितलं की भंडाऱ्याची गल्लोगल्ली सुरक्षित करायची आहे। सरकारच्या 2 जबाबदाऱ्या आहेत। एक जबाबदारी आहे जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे, जबाबदारी महसूल मंत्री म्हणून माझी आहे। आपल्या खाजगी मालमत्ता असतील, सार्वजनिक मालमत्ता असतील, या खात्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी मला दिली आहे। पोलिसांना तुमच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे आणि म्हणून एकीकडे तुमच्या जीवाचं रक्षण करणे
दुसरं मालमत्तेचं रक्षण करणे, या जबाबदाऱ्या सरकारच्या माध्यमातून आमच्यावर आहे. आणि मधुराताई, परनयजी, सुनीलजी, मी आपल्याला आश्वस्त करतो, या भंडारा शहराची गल्ली न गल्ली, घर न घर, जेवढे घर भंडारा शहरात असतील, जेवढ्या गल्ल्या असतील, जेवढे रोड असतील, या सर्व शहराला सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करून या शहराची संपूर्ण सुरक्षा करण्याचा निर्णय. माझी बहीण रात्री 2 वाजता जरी रस्त्याने गेली तरी कुणाची वाकडी नजर करण्याची हिंमत होणार नाही. असं भंडारा शहर करण्याचा निर्णय, स्मार्ट सिटी करण्याचा निर्णय, स्मार्ट या ठिकाणी नेटवर्क करण्याचा निर्णय आपण केला. पोलिसांनी मार्वल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून भंडारा शहराचं संपूर्ण सीसीटीव्ही सर्व्हिलन्स, कोणाची चोरट्याची हिंमत होणार नाही. आमच्या भंडाऱ्याच्या कुठलीही घरफोडी करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. या शहरात बदमाशी करण्याची, गुंडागर्दी करण्याची, असा निर्णय मधुराताई आपल्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण करणार आहोत. भंडारा शहराला सुरक्षित करण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून आमच्या लाडक्या बहिणीची सिक्युरिटी आम्ही करणार आहोत. आपल्याला आम्ही शब्द दिला होता, या महाराष्ट्रात जर आपलं सरकार आलं तर महाराष्ट्राचं सरकार 2.5 कोटी लाडक्या बहिणींना 32,000 कोटी रुपयाची योजना आम्ही केली. छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये जशी 25 वर्षापासून योजना सुरू आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात जोपर्यंत आपलं सरकार आहे, आम्ही लाडक्या बहिणीची योजना सुरू ठेवू. आणि लाडक्या बहिणीची योजना पुन्हा मजबूत करण्याचं काम, अजून मजबूत करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आमच्या लाडक्या बहिणीची योजना प्रचंड मजबूत करणार आहोत. मधुराताई, आम्ही या ठिकाणी संकल्प केला. नागपूरमध्ये परवा परनयजी तुम्ही होते, 2,000 महिला बचत गटांना 1 लाख रुपयाचं अनुदान दिलं, कर्ज नाही. 10चा महिला बचत गट 1 लाख रुपये फिरतं भांडवल दिलं. आम्ही त्यांना ते पैसे वापस मागणार नाही, कारण महिलांनी रोजगार करण्याकरता लाडक्या बहिणीच्या सोबतच त्यांना 10 महिलांना 1 लाख रुपयाचं फिरतं भांडवल म्हणजे रोजगार निर्मिती करण्याकरता आपण साधन दिलं. मी तुम्हाला मधुराताई, तुम्ही या भंडाऱ्याच्या 300 महिला बचत गटांना 1 लाख रुपयाची योजना तयार करा. महाराष्ट्र सरकार आपल्यालाही मदत करेल. महाराष्ट्र सरकार आपल्याला या ठिकाणी 1 लाख रुपये एका महिला बचत गटाच्या नागपूरच्या योजनेसारखी आपली भंडाऱ्याची योजना आपण तयार करू. खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणीचा रोजगार या ठिकाणी झाला पाहिजे. आपल्या सरकारने शब्द दिला होता, 45 लाख शेतकरी, भंडाऱ्याचे शेतकरी असतील, त्यांच्या शेतामध्ये जो पंप आहे, या महाराष्ट्रामध्ये 27,000 कोटी रुपये, एक कमळाचं मत 27,000 कोटी रुपयाचा निर्णय झाला. 45 लाख शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो पंप आहे, त्या पंपावर जे इलेक्ट्रिक बिल थकीत होतं, काँग्रेसच्या काळापासून विजेचं बिल थकीत होतं, हे बिल वसूल करण्याची सरकारची स्थिती होती. पण माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं, माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की शेतकऱ्याच्या 45 लाख पंपाचं इलेक्ट्रिक बिल देवेंद्र फडणवीसजींनी माफ केलं आणि पुढच्या 5 वर्ष 1 रुपया विजेचं बिल घ्यायचं नाही, असा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला. शेतकऱ्याच्या शेतातलं पंपाचं विजेचं बिल घ्यायचं नाही असा निर्णय घेतला. आज राज्यातल्या 45 लाख शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. आणि आता तर माननीय देवेंद्रजींनी निर्णय घेतला आहे, आता आपल्याकडे भंडाऱ्यामध्ये घरगुती वीज जी आहे ती 8 रुपये 10 पैसे आहे. 8 रुपये 10 पैसे आहे. विजेचं बिल भरू आपण थकून गेलो आहे. माझ्या कुऱ्हाडीवरनं येणारी वीज, आमच्या गावात वीज पकवतो आम्ही, वीज त्या ठिकाणी आमच्या गावात बनतं, मौद्याला वीज बनतं. कोळशावर तयार होणारी वीज ही 8 रुपये युनिट आहे. 2029 पर्यंत प्रत्येक वर्षी 80 पैसे वाढणार आहे. म्हणजे 2029 जेव्हा येईल तेव्हा आपल्याकडे इलेक्ट्रिक बिल 12 रुपये रेट होणार आहे. देवेंद्र फडणवीसजींनी निर्णय केला, आता 12 रुपये भराची गरज नाही. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली, त्या योजनेतनं 2 रुपये 80 पैशामध्ये सूर्यावर वीज तयार होणार आहे. आणि भंडाऱ्याच्या जनतेला 6 रुपयामध्ये वीज देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला. 12 रुपयाची वीज 6 रुपयामध्ये आपलं सरकार देणार आहे. आपलं सरकार हे गरीब माणसाच्या कल्याणाकरता काम करत आहे. बंधू भगिनींनो, माननीय पंतप्रधान मोदीजींनी दीपावलीच्या पूर्वी
दीपावलीच्या पूर्वी 7 दिवसापूर्वी आपल्या मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल गरीब कल्याणाच्या लोकांकरता धननगळा करता नाहीये, मर्सिडीज गाडी घोडा गाडी बंगला त्याच्याकरता नाही, पण या ठिकाणी बसलेल्या सर्वसाधारण जनतेकरता झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याला जेवढ्या वस्तू लागतात, झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याला जेवढ्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तूवर 27% टॅक्स माफ करण्याचं काम मोदीजीच्या सरकारने केलं. 100 रुपयाची वस्तू 63 रुपयात देण्याचं काम मोदीच्या सरकारने केलं. या दीपावलीमध्ये 6 लाख कोटी रुपयाची खरेदी झाली, विक्री झाली, कारण 27% रेट महाराष्ट्राचा कमी करण्याचं काम, जीएसटी कमी करण्याचं. जगातल्या कुठल्याही देशामध्ये 27% टॅक्स माफ झाला नाही, पण तुम्ही एक कमळाला मत दिलं होतं म्हणून या ठिकाणी टॅक्स माफ झालं. आज बघा, माननीय पंतप्रधान मोदीजींना पंतप्रधान करत असताना या ठिकाणी सुनील मेंढे निवडणूक पराभूत झाले. एक बूथवर 20 मतं मिळाले असते, एक बूथवर 20 मतं मिळाले असते तर सुनील मेंढे खासदार राहिले असते, आणि सुनील मेंढे खासदार राहिले असते तर माननीय पंतप्रधान मोदीजींच्या सोबत या भंडाऱ्याला जोडण्याचं काम केलं असतं. आपण काँग्रेसला मतं दिले, काँग्रेसला पंजा निवडून आला, कुठे गेले खासदार, कुठे गेले खासदार. आणि काँग्रेसची परिस्थिती अशी आहे, आज खासदार गायबच आहे, पण नानाभाऊची हालत फार खराब आहे. काल मी विजय वडेट्टीवारच्या गावात गेलो, ब्रह्मपुरीमध्ये अशी परिस्थिती आहे की त्याच्या 5000 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. सावलीमध्ये गेलो, वडेट्टीवारच्या सावलीमध्ये, तिथे 3000 कार्यकर्त्यांनी राहुल बोंबावांनी पार्टी प्रवेश केला. पुढे गेलो मी, त्या ठिकाणी नागपूरमध्ये उमरेडमध्ये बाबूरावजी झाडे यांचा मुलगा 20 वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष, त्यांनी पार्टी सोडली. कनानमध्ये गेलो, त्यांनी पार्टी सोडली. परवा पुसदमध्ये, दिग्रसमध्ये, यवतमाळमध्ये, अमरावतीमध्ये काँग्रेस पार्टी सोडत आहे. लोक रोज काँग्रेस पार्टी सोडत आहे. काँग्रेस पार्टी किंचित होत चालली आहे. आणि बंधू भगिनींनो, मी त्या लोकांना विचारलं, तुम्ही भाजपमध्ये कशा करता येत आहे, नगरसेवक बनण्याकरता येत आहे, जिल्हा परिषद मेंबर बनण्याकरता येत आहे. त्यांनी सांगितलं, साहेब नाही, आम्ही भाजपमध्ये येतो आहे, हा दुपट्टा घालतो आहे, एवढ्या करता घालतो आहे की माननीय देवेंद्र फडणवीसजींनी 2047चा विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. या संकल्पाला साथ देण्याकरता आम्ही भाजपामध्ये येतो आहे, याकरता भाजपामध्ये लोक येत आहे. एक कार्यकर्ता मला असा म्हणाला की साहेब, काँग्रेसमध्ये काही राम लायला नाही. काँग्रेसची परिस्थिती अशी आहे, विजय वडेट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहत नाही, नाना पटोले विजय वडेट्टीवारचं तोंड पाहत नाही. दोघंही मिळून त्यांचा अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळला कोणी विचारत नाही, हर्षवर्धन सपकाळला तिघे म्हणून विचारत नाही, आणि तिघे म्हणून राहुल गांधीला कोणी विचारत नाही. काँग्रेस पार्टीचे हाल बेहाल आहे, आणि त्यामुळे काँग्रेस पार्टीत कोणीच राहायला तयार नाही. बंधू भगिनींनो, काँग्रेस पार्टी रोज त्या ठिकाणी कमजोर होत चालली आहे. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने एकीकडे माननीय मोदीजींच्या नेतृत्वातला विकसित भारत, देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वातला विकसित महाराष्ट्र, आणि मधुराताई मदनकरच्या नेतृत्वामध्ये विकसित भंडारा करण्याची 2 तारखेची निवडणूक आहे. विकसित भंडाऱ्याचा आराखडा मधुराताई सही करणार आहे. मग विकसित भंडारा 2047चा आराखडा आमच्या मधुराताई करणार आहे. तुम्ही त्यांना सर्व साथ देणार आहात का? जोरात सांगा, साथ देणार आहात का? जोरात जरा, भंडारा काय झाला आज? एवढ्या आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ बसलेला आहे, एवढं मोठं जनसमर्थन मधुराताईच्या मागे आहे. तुम्ही जेवढा आवाज द्याल तेवढे मतदान पटापट 51%ची लढाई होईल, आणि मधुराताई 51% मतं घेऊन निवडून येतील. आणि म्हणून मधुराताईच्या विकसित भंडाराकरता साथ द्याल का? मी ठरवलं आहे, मला आता देवेंद्र फडणवीसजींनी महाराष्ट्राच्या महसूल मंत्री म्हणून पदावर दिलाय. महसूल मंत्री म्हणजे भंडाऱ्याच्या, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेची मालमत्ता सुरक्षित करणे. सुनील मेंढेजी, परनय फुकेजी, आशू गोंडाणेजी, तुम्ही मला सांगितलं की भंडाऱ्यामध्ये जेवढ्या नजूलच्या जागेवर जेवढे घर आहे त्या सर्व घराचे पट्टे चंद्रशेखर बावनकुळेच्या सहीने होणार आहे. काळजी करू नका. माननीय मुख्यमंत्र्यांनी मला हा पेन दिलाय महसूल मंत्र्याचा. मधुराताई, तुम्ही नगराध्यक्ष झाल्याबरोबर
मी जिल्हाधिकारी आमचे अधिकारी तुमच्या भंडारामध्ये आपल्या भंडारामध्ये येऊन एकही पैसा न घेता संपूर्ण घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचं काम या ठिकाणी आपलं सरकार करेल। एकही पैसा जनतेचा लागू देणार नाही। एक कमळाचं मत भंडाराच्या संपूर्ण प्रॉपर्टीला प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय। बंधू भगिनींनो, महाराष्ट्र सरकारने झुडपी जंगलमध्ये राहणाऱ्या गरीब माणसाकरता सुप्रीम कोर्टामध्ये केस केली। मी मंत्री झाल्यानंतर देवेंद्रजीने मला सांगितलं की सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे। या झुडपी जंगलवर 2 लाख लोक राहतात, 40 वर्षापासून 2 लाख लोक राहतात, त्यांना पट्टे वाटप झाले नाही। मला अभिमान आहे की मान्य देवेंद्रजींनी सांगितल्याबरोबर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आणि आता सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिली की झुडपी जंगलात राहणाऱ्या सर्व लोकांना पट्टे वाटप करण्याचा निर्णय आता आपल्या सरकारने घ्यायचा आहे। आणि म्हणून भंडाऱ्यामध्ये राहणारे जेवढे झुडपी जंगलात लोक असतील त्या सर्वांचे पट्टे वाटप आपण करणार आहोत। एवढंच नाही तर 15/10/2024 तारीख काय सांगितली मधुराताई? सर्व भंडारा शहराच्या जनता ऐकून घ्या। 15/10/2024 पूर्वी भंडाऱ्याच्या जेवढ्या लेआउटमध्ये जेवढे घरं बसले असतील, भंडारा जुनं शहर सोडून जेवढे घरं बनले असतील त्या घरांना सर्वांना 7/12 देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार करणार आहे। सर्वांचा 7/12 प्रॉपर्टी कार्ड सर्वांचा निर्णय आम्ही करणार आहोत। आणि एवढंच नाही तर भंडारा शहराला आम्ही नक्षा योजना घेतो आहे। ही मोदीजीची नक्षा योजना आहे। या योजनेमध्ये तुमच्या घरावरनं ड्रोन फिरणारा एक छोटं विमान येतं। ते ड्रोन फिरल्यानंतर तुमच्या घराचा पटापट वरून नकाशा तयार होतो। हा नकाशा इंग्रजाच्या काळापासून तयार झाला नाही। भंडाऱ्याचा सिटी झाला नाहीये, भंडाऱ्याचा भूमी अभिलेख झाला नाही, भंडाऱ्याची आखीव पत्रिका तयार नाही, भंडाऱ्यामध्ये कोणाचा प्लॉट किती आहे त्याचं डिमार्केशन नाही। पण मी तुमचा कार्यकर्ता या भंडाऱ्याचा माजी पालकमंत्री आहे। एक काळ असा होता की काँग्रेसच्या महसूल मंत्र्याकडे जाऊन हा निर्णय करायचा होता, पण आता काळ बदलला, मला जबाबदारी मिळाली। मी तुम्हाला वचन देतो, एका प्रॉपर्टी कार्डला 4,000 रुपये खर्च येणार आहे। काय कोणी पैसे वाटणार आहे? भाऊ परणे भाऊ काळजी करू नका। आपण असा निर्णय करणार आहोत की भंडाऱ्याच्या प्रत्येक घराला आखीव पत्रिका प्रॉपर्टी कार्ड 7/12 देण्याकरता जो 4,000 रुपये घरी खर्च येणार आहे तो संपूर्ण खर्च सरकार घेणार नाही। मोफत प्रॉपर्टी कार्ड मोफत आखीव पत्रिका देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे। महसूल मंत्री म्हणून मी करून देणार आहे। आणि सर्वात जास्त भंडाराला काम माझं आहे। आता भंडारा शहरामध्ये एकीकडे माननीय देवेंद्रजींनी मला भंडारा शहराची संपूर्ण प्रॉपर्टी कार्ड जनतेचं करून देण्याचा निर्णय करण्याचा अधिकार दिला। दुसरीकडे मला देवेंद्रजींनी सांगितलं, माननीय पंकज भोयर सारखा एक प्रचंड ऊर्जावान कार्यकर्ता पालकमंत्री आहे, माननीय पंकज भोयरच्या माध्यमातून भंडारा शहराची ब्ल्यूप्रिंट आपण तयार करतो आहे आणि भंडारा शहराला जेवढा काही पैसा लागेल तेवढा देण्याची योजना आपण करतो आहे। आणि आता तर परणे आम्ही निर्णय केला, भंडारा शहरात जेवढे घरकुल येणार आहेत माननीय मोदीजींनी 30 लाख घरं माननीय पंतप्रधान मोदीजींनी दिले आहे। या 30 लाख घरांना 30 लाख घरांपैकी मधुराताई जेवढी घराची यादी तुम्ही पाठवाल, 1000 घरं 2000 घरं 3000 घरं 4000 घरं 5000 घरं 2.5 लाख रुपयाचे एक घर माननीय मोदीजींच्या सरकारचे हे घरं आपल्या भंडारामध्ये जेवढ्या लोकांना पाहिजे असतील तेवढे घरं देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे। तेवढे घरं देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे। मधुराताईचं एक मत 2.5 लाख रुपयाचं घर, मधुराताईचं एक मत सर्व घराला पट्टे वाटप, मधुराताईचे एक मत सर्व घराला प्रॉपर्टी कार्ड, मधुराताईचं एक मत तुकडेबंदी कायद्याच्या माध्यमातून जो या ठिकाणी अडचण निर्माण झाली होती ती अडचण दूर करण्याचं या ठिकाणी काम होणार आहे। आणि आता तर सिंधी समाज आहे का? सिंधी भाई है क्या कोई यार? अरे भाई 75 साल निर्णय नहीं हुआ था। मैंने देवेंद्र जी ने निर्णय किया है, सिंधी समाज का घर जहां होगा, व्यवसायिक दुकान होंगे, जो जो प्रॉपर्टी आपकी महाराष्ट्र में है
सब प्रॉपर्टी मुफ्त में क्लियर कर दिया, चिंता मत करो, आपका सब ऑर्डर निकाल दिया है। इसलिए आता बघा, एक कमळाचं मत चंद्रशेखर बावनकुळेचं मत किती महत्वाचं होतं। एक कमळाचं मत सिंधी समाजात 75 वर्ष झाले पाकिस्तानमधून, त्यावेळी 1947 मध्ये जेव्हा फाळणी त्या ठिकाणी पाकिस्तानचे लोक, जे आपले लोक हिंदू समाजाचे लोक, सिंधी समाज यावेळी इकडे देशामध्ये आला, तिकडे पाकिस्तानचा फाळणी झाली, तेव्हापासून या गरीब माणसाला त्या ठिकाणी सिंधी समाजाला पट्टे वाटप देण्याचा निर्णय कुणीच झाला नाही। पण देवेंद्र फडणवीस सरकारला मला अधिकार मिळाले, मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाऊन सिंधी समाजाचा निर्णय झाला। 75 वर्षानंतर आज मला या ठिकाणी पुण्याचं काम करायला मिळालं, आपल्या आशीर्वादाने मिळालं, तुम्ही कमळाला मतं दिले म्हणून मिळालं, आपलं सरकार आल्यामुळे मिळालं। आणि म्हणून हे पुण्याचं काम भंडाऱ्याच्या प्रत्येक गरीब माणसाकरता मी करणार आहे। हेच पुण्याचं काम सरकारी जागेवर राहणाऱ्या प्रत्येक घरांना कायदेशीर करण्याचा निर्णय आता आपण करणार आहोत। बंधू भगिनींनो, आता तर परने भंडारा जिल्ह्यात जेवढे रेती घाट आहे, मीडियाच्या बंधूंनो, यहाँ पे हमारे मीडिया वाले रेती घाट वाले हैं क्या भैया का जाफरी जी, हाँ सॉरी, जाफरी जी रोज लिखते हैं, उनका दिल जाता ही नहीं, रेती घाट वाले के खिलाफ लिखते। मैं उनकी दिन भर देखता हूं न्यूज। आता आपण निर्णय घेतला की भंडारा शहराकरता जेवढी लोकांना रेती लागेल, भंडाऱ्याचे घरकुल बांधण्याकरता रेती लागेल, भंडाऱ्यामध्ये घरकुल बांधण्याकरता मोफत 5 ब्रास वाळू रेती देणार आहोत। आणि भंडाऱ्यामध्ये खाजगी घर बांधणारा असेल, ज्यांना आपलं घर बांधायचं असेल, त्यांनी आता ठेकेदाराकडे जायची नाही, आपलं तहसीलदारकडे अर्ज करायचा आणि तहसीलदारकडे रॉयल्टी पास घेऊन आपलं प्रायव्हेट घर बांधकाम करायचं। भंडारा शहरामध्ये जेवढे शासकीय बांधकाम चालू असेल, त्या सर्व शासकीय बांधकामाला मोफत या ठिकाणी तहसीलदारच्या माध्यमातून केवळ 600 रुपयाची रॉयल्टी घेऊन भंडाऱ्याचे सरकारी बांधकाम करण्याकरता सर्व घाटामध्ये, सर्व रेती घाटामध्ये 10% वाळू स्थानिक वापराकरता देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। 10% वाळू गावकऱ्याच्या वापराकरता देण्याचा निर्णय, ट्रॅक्टर लावायचे नाही तर 10% वाळू त्या ठिकाणी देण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि याकरता आपण काम करणार आहोत। बघा, एक कमळाचं मत मजुराताईचं किती महत्वाचं राहणार आहे। मी तुम्हाला किती महत्वाचं मत आहे सांगतोय। आपण जे मतदान करतो ते किती महत्वाचं असतं। आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपले जे लहान लहान मुलं शाळेत शिकतात, शाळेचे दाखले, डोमेसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, 18 प्रकारचे डॉक्युमेंट वेगवेगळे आपल्या विद्यार्थ्यांना लागतात। विद्यार्थ्याच्या डॉक्युमेंट करता आतापर्यंत 500 रुपयाचा स्टॅम्प लागायचा। देवेंद्र फडणवीस सरकार आलं, मी महसूल मंत्री झालो, मला अधिकार प्राप्त झाले आणि आता भंडाऱ्यामध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याही विद्यार्थ्यांना 1 रुपयाचा स्टॅम्प पेपर लागणार नाही, 1 रुपयाचा स्टॅम्प पेपर लागणार नाही। एक कमळाचं मत, 1 रुपयाचा स्टॅम्प पेपर लागणार नाही। आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला सवाल करायला आलो आहे। विकासाची 4 चाकाची गाडी, एकीकडे देवेंद्र फडणवीसजीचे 1 चाक जे 48 योजना घेऊन येणार आहे, एकीकडे मोदीजीच्या सरकारचे 1 चाक जे 55 योजना घेऊन येणार आहे, एकीकडे माझं आणि पंकज भोयरचं चाक, परने फुकेजी आपण सर्व 1 चाक आहोत विकासाचे। आणि आता शेवटचं चाक कुणाचं लावायचं आहे? मधुराताई, विकासाचं 4थं चाक लावणार की नाही लावणार आहे? 3 चाक ऑलरेडी आपल्याकडे आहे। माननीय मोदीचं चाक आपल्याकडे आहे विकासाचं, देवेंद्रजीचं आहे, नितीनजीचं आहे, चंद्रशेखर बावनकुळेचा आहे, पंकज भोयरचा आहे, बाकी परने फुके, बाकी सर्व सुनील मेंढे हे विकासाचे या ठिकाणी सहकारी आहे। आमदारकी पूर्ण परने फुकेनी भंडाऱ्याला दिली आहे। बंधू भगिनींनो, ही 4 चाकाची विकासाची गाडी 4थं चाक 2 तारखेला आपल्याला लावायचं आहे। तुम्हाला आज या सभेतनं गॅरंटी द्याल का? जरा मागचे आमचे भाऊ, या सभेतनं गॅरंटी द्याल का? विकासाचं 4थं चाक या गाडीला लावायचं आहे। हे 4थं चाक जे आहे त्या भंडाऱ्याचा विकासाकरता आहे। एक कमळाचं मत हे विकासाचं आहे आणि एक चुकीचं मत गेलं तर माझं काही नुकसान होणार नाही। बंधू भगिनींनो, या शहराचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही। या शहराला त्या ठिकाणी प्रचंड बर्बाद केल्याशिवाय लोक राहणार नाहीत। आणि म्हणून
विकासाची गाडी आम्ही घेऊन आलेलो आहेत. देवेंद्रजी घेऊन येणार आहे, गडकरी साहेब घेऊन येणार आहे आणि म्हणून सर्वांनी प्रचंड बहुमताने मधुराताई यांना निवडून द्या. या वर्षी दीपावलीचं लक्ष्मीपूजन कोणी केलं आहे? दीपावलीचं लक्ष्मीपूजन झालं की नाही? लक्ष्मीपूजन झाली की नाही? जरा हात वर करून सांगा. या वर्षी महालक्ष्मीजी कशावर होती? महालक्ष्मीजी कशावर होती? मग महालक्ष्मीजी कमळावर होती तर मधुराताई मदनकरचं कमळाचं फूल विकासाची महालक्ष्मी घेऊन येणारा, विकासाची लक्ष्मी घेऊन येणार आहे. आणि त्यामुळं विकासाची लक्ष्मी देण्याकरता आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने 51% मतं. मी तुम्हाला सांगतो, माननीय पंतप्रधान मोदीजींनी म्हटलं होतं, एक है तो सेफ है. काय म्हटलं होतं? जोरात बोला बरं. एक है तो मोदीजी म्हणतात एक है तो सेफ है. का म्हटलं होतं? आपण जर आपसातले मतं खायला लागलो, एकामेकाला मतं द्यायला लागलो, एकच निर्णय करावा लागेल. तुकड्या तुकड्यांनी निर्णय करू नका, तुकड्या तुकड्यांनी वाटून घेऊ नका. एक है तो सेफ याच्या भूमिकेत राहा आणि प्रचंड ताकदीने 51% मतं घेऊन मधुराताईला निवडून आणा. मी तुम्हाला जबाबदारी घ्यायला आलो आहे. मधुराताई, मंत्रालयामध्ये जेवढे कागद तुम्ही घेऊन याल, आमचे नगरसेवक जेवढा पैसा मागेल, आमचे नगरसेवक जेवढा निधी मागेल, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो. मी जरी नागपूरचा पालकमंत्री असेल, मी अमरावतीचा पालकमंत्री आहे, पण जास्तीत जास्त लक्ष मी भंडाऱ्याला देईल आणि माननीय देवेंद्रजीकडनं जेवढा पैसा लागेल तेवढा आणून देण्याची जबाबदारी माझी राहील. मधुराताईच्या प्रचंड ताकदीच्या विकासाच्या योजनेला मी मजबूत करेल. आणि मी सांगितलं, मला जो अधिकार प्राप्त आहे त्या अधिकारातनं संपूर्ण भंडारा शहराची एकही प्रॉपर्टी अनाधिकृत राहणार नाही. सर्व प्रॉपर्ट्या रेग्युलाइज करून देण्याचं काम चंद्रशेखर बावनकुळे केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच वचन मी देतो. तुम्ही फक्त मला 2 तारखेचं वचन द्या. 2 तारखेचं वचन कोण कोण देणार आहे? त्या दोन्ही हातवर करून सांगा. 2 तारखेचं वचन तुम्ही देणार? मधुराताईला निवडून आणणार? जरा भारत माता की, भारत माता की, भारत माता की.